हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुशखबर 10 ऑक्टोबर 2025 ची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅमनी 9 ऑक्टोबरला रात्री 10 वाजता एक त्यांच्या फेसबुक पोस्टला पोस्ट केलेली आणि त्याच्या माध्यमातून सरळ सांगितलं होतं की उद्यापासून तुम्हाला हप्ता वाटप सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता वाटप सुरू झालेला आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना हप्ता भेटलेला आहे आणि कोणत्या बहिणींना अजून जमा व्हायचा आहे. लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅमनी काय सांगितलेलं आहे त्यांच्या फेसबुक पोस्टवर मी तुम्हाला डिटेल माहिती देतो. तत्पूर्वी जो 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता ज्या बहिणींना पाहिजे होता, त्याची आतुरता महाराष्ट्रातील सगळ्या बहिणींना लागलेली होती, ती आतुरता आता संपलेली आहे आणि आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला हप्ता वाटप सुरू झालेला आहे. आणि किती बहिणी असणार आहे बघा, त्यांनी आकडा सुद्धा सांगितला आहे. किती आहे? 2,35,00,000 पेक्षा बहिणीला जास्त लाभ भेटणार आहे. बघा मी इथे दाखवतो तुम्हाला. सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू केली जाणार आहे. 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वापस पाठवली जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी ऍक्च्युअल पोस्ट दाखवतोय. आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला केलेली ही पोस्ट आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. ही जर न्यूज आहे तर 9 ऑक्टोबर रात्री 10 वाजताची आहे. आज आहे 10 ऑक्टोबर, म्हणजे सरळ सांगितलंय की उद्यापासून वाटप होणार आहे. म्हणजे 10 ऑक्टोबर पासून मला तर वाटते वाटप सुरू झालेलं असेल. तर लाडक्या बहिणींनी तुमच्यापैकी जर कोणत्याही बहिणीचा हप्ता आला असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की दादा मला हप्ता आलाय किंवा हप्ता आलाय म्हणून. बस एवढंच सांगा. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँकेत खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे. त्यानंतर त्यांनी त्याच पोस्टमध्ये एक महत्वाची अपडेट सुद्धा दिली आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ही वेबसाईट आहे https://ladkibahn.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे इथे समजून घ्या लाडक्या बहिणींनो, इथे बघा शब्द आहे सर्व, म्हणजे ज्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या त्यांनी सुद्धा ई केवायसी करणं कंपल्सरी आहे, करावीच लागणार आहे. तरच तुमचा लाभ पुढे चालू राहणार आहे, अदरवाईज तुम्हाला लाभ मिळणार नाही. मग आता इथे काय होणार आहे? सर्व पात्र लाभार्थी ज्या बहिणी पात्र असेल त्या बहिणींना लाभ भेटणार म्हणजे भेटणार, असं आदिती तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे. असं म्हटलेलं आहे की सर्व पात्र लाभार्थी म्हणजे कोण? ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र होत्या पण त्यापैकी काही बहिणी काय ठरल्या आता पात्र ठरलेल्या आहेत, त्या बहिणींना सुद्धा हप्ता भेटणार आहे. किती भेटतात आहेत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बघा इथे त्यांनी त्या कमेंटच्या खाली डायरेक्ट अशी पोस्ट केलेली, म्हणजे फोटो टाकला. सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, खुश खबर आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटत आहे की दिवाळीच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींची दिवाळी चांगली जावी म्हणून एक सुंदरशी सरकारने घोषणा केलेली आहे. तुमचं मत काय? तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले का ते सांगा. आणि सर्वात महत्वाची बातमी आता मी तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या, त्या गरीब बहिणी अपात्र ठरल्या, सरकारने एवढं म्हटलं होतं की नाही बाबा या गरीब बहिणींची आम्ही पडताळणी करायची आहे, पण या 27 लाख पैकी ऑलमोस्ट सांगतो 25 लाख बहिणी या गरीब बहिणी होत्या. चुकीच्या पद्धतीने त्यांची पडताळणी करण्यात आली होती किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांना पाठ ठरवण्यात आलं होतं. तर सरकारने काय करावं एवढीच माझी सरकारकडे इच्छा आहे की ज्या बहिणी तुम्ही जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरवल्या त्यांना 4,500 रुपये द्या त्या महिन्याचे, आणि सप्टेंबरचे 1,500 रुपये म्हणजे टोटल 6,000 रुपये तुम्ही त्या लाडक्या बहिणींना द्या. जेणेकरून त्या माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा जो असंतोष निर्माण झालेला आहे तो असंतोष इथून साफ होईल. अदरवाईज माझ्या लाडक्या बहिणी सरकारला सांगायचं आहे की पुढल्या इलेक्शनमध्ये तुम्हाला बघून घेतील. हा मी डायरेक्टली सांगतोय माझ्या लाडक्या बहिणींना, कारण सरकारला एवढंच मागणी आहे की सरकारने जेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आदिती तटकरे मॅम, आपल्या महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब, या सगळ्यांना मी माझ्या लाडक्या बहिणींकडनं विनंती करतो की त्यांचा जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता द्यावा. कारण की त्यांची ती म्हणजे गरज होती, त्यांचा तो हक्क होता म्हणून त्यांना द्यावा. पडताळणी करण्यासाठी तुम्ही 3 महिने घेतले, माझ्या लाडक्या बहिणींना 3 महिने नाही घेतले. म्हणून ज्या बहिणी जून पासून अपात्र होत्या त्या बहिणींना 6,000 रुपये वाटप करा. ज्या बहिणी जुलै पासून अपात्र होत्या त्यांना 4,500 रुपये द्या. ज्या बहिणी ऑगस्ट पासून अपात्र होत्या त्यांना 3,000 रुपये द्या. आणि ज्या बहिणी आता सप्टेंबरचा हप्ता द्यायचा आहे त्यांना 1,500 रुपये द्या. आणि जर तुमच्याकडे शेतकऱ्यांना निधी दिल्यानंतर पैसे उरलेत
तर जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो सुद्धा दिवाळीच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा केला तर माझ्या लाडक्या बहिणींना खूपच आनंद होईल असंही म्हणतो. तर लाडक्या बहिणींनो, किती लाडक्या बहिणींना वाटतं की अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजे की ज्या जून पासून अपात्र ठरल्या त्यांना 6,000, जुलैमध्ये अपात्र ठरल्या त्यांना किती 4,500, ऑगस्ट पासून त्यांना 3,000 रुपये आणि सप्टेंबरमध्ये त्यांना जो 15 हप्ता आहे त्यांना 1,500 रुपये. म्हणजे आता तुम्हाला 14वा हप्ता भेटला असेल, कोणी म्हणत असेल 14वा भेटला ई केवायसी तरच तुम्हाला मिळतील, तर नाही लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 14वा हप्ता भेटला तरी चालेल, नसल भेटला आणि जर तुम्ही त्या 12, 13, 14 मध्ये पात्र ठरले असेल तर तुम्हाला भेटणार आहे. ही केवायसी गरज सध्या नाही आहे, ही नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहे, हप्ता वाटप सुरू झाला आहे. आणि दुसरी महत्वाची बातमी अशीच आदी तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक पोस्टला टाकलेली आहे की ई केवायसी करायची आहे लाडक्या बहिणींना. त्या ई केवायसी मध्ये मोठी अपडेट करण्यात आलेली आहे. तो सेकंड ओटीपी म्हणजे तुमचे जे पती आहे किंवा आपले वडील आहेत यांची इन्फॉर्मेशन टाकायची होती. पण ज्या बहिणींचे पती किंवा वडिलांची डेथ झालेली आहे किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाचीही माहिती नाही, ना वडील आहे ना पती आहे ना कोणाच्या कोणत्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन आहे, अशा वेळेस त्या बहिणींनी काय करावं यासाठी सुद्धा आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक पोस्टला एक मोठी अपडेट दिलेली आहे की ई केवायसी प्रक्रिया आता पूर्णपणे नॉर्मल झालेली आहे. येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये ती सुद्धा अजून शिथिल करण्यात येतील आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनो तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणजे आहे. आणि तिथे त्यांनी सरळ सांगितलंय सर्व लाडक्या बहिणी म्हणून सांगतो लाडक्या बहिणींनो, ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य माहिती मिळते त्याच ठिकाणी व्हिडिओ बघत चला. तिथे तुम्हाला काहीही माहिती देतात, तुम्ही तिथे लाखो व्ह्यूज बघतो आणि मी ज्यावेळेस इतकी व्हिडिओ छान बनवतो, एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो, पण तुम्ही त्याला लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही असं मला वाटतं. चला बघा लाडक्या बहिणींनो, खुशखबर आहे, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. काय आहे? हप्ता वाटप तुम्हाला सुरू झालेला आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना हप्ता वाटप भेटलेला आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर हा हप्ता जो सप्टेंबरचा हप्ता आहे 2,35,00,000 बहिणींना भेटणार आहे. याचंही शाश्वती आदिती तटकरे मॅमनी स्वतः दिलेली आहे. 2,35,00,000 बहिणींना पैसे दिले जाणार आहे. म्हणूनच जीआरची जी कॉस्ट बघितली असेल तर ती किती आहे? 410,30,00,000. त्यामध्ये 15 कोटी पुन्हा ऍड केले जाणार आहे. त्या आपल्या ज्या बहिणी होत्या, सरकारी कर्मचारी बहीण किंवा निवृत्त बहिणी होत्या, त्यांचे पैसे घेऊन हे टोटल 425 कोटी लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये येणार आहे. तुम्हाला आपण आता इथून हेच वाट बघायची आहे किंवा आपण सरकारकडे हीच मागणी करायची आहे की माझ्या लाडक्या बहिणींना ज्या जून पासून अपात्र ठरल्या त्यांना 6,000 रुपये द्या, त्या जुलै पासून अपात्र ठरल्या त्यांना 4,500 रुपये द्या, त्या ऑगस्ट पासून अपात्र ठरल्या त्यांना 3,000 रुपये द्या आणि ज्यांना 15 हप्ता पाहिजे त्यांना सरसकट 15 हप्ता द्या, म्हणजे 1,500 रुपये. आता ऑक्टोबर महिना संपलाय, जर संपत आलेला आहे, जर सरकारकडे पैसे असतील तर ऑक्टोबर महिन्याचाही हप्ता दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिला तर माझ्या लाडक्या बहिणींना अत्यंत आनंद होईल आणि सरकारवर झालेला जो असंतोष आहे तो बाजूला जातील. म्हणून सरकारकडे मी माझ्या लाडक्या बहिणींकडनं नम्र विनंती करतो, जर तुमची कंडिशन, फायनान्शियल कंडिशन जर योग्य असेल, तुम्ही लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा द्या, जेणेकरून त्यांची दिवाळी उत्कृष्ट पद्धतीने साजरी होईल. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला किती पैसे मिळाले? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांना सुद्धा त्यांनी कमेंट करा की त्यांना 4,500-6,000 रुपये भेटले का, 3,000 रुपये भेटले का, म्हणजे आपल्याला माहिती पडेल की सरकारने जुने हप्ते दिले की नाही आणि नवीन हप्ते सुद्धा देत आहे की नाही. म्हणून चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला आवडला असाल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम बहिणींना एक योग्य माहिती मिळेल, एक ऑथेंटिक माहिती मिळेल. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.